विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे बायोलॉजी इन मराठी. या चॅनलच्या माध्यमातून बायोलॉजी विषयातल्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या भाषेमध्ये पोहोचाव्यात यासाठीचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये जे विद्यार्थी शिकतात, त्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी हे मराठी माध्यमातून 10वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे येतात. त्यांच्यासाठी हे व्हिडिओज मी बनवतो आहे. 11वी विज्ञान वर्गातला जो 8वा धडा आहे बायोलॉजी मधला, प्लांट टिश्यू अँड अनाटॉमी, यामधला टिश्यू सिस्टीम हा मुद्दा आपण या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत. तर टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स इसेन्शियली हॅव्हिंग अ सेम ओरिजिन अँड परफॉर्मिंग कॉमन फंक्शन. म्हणजे अशा पेशींचा समूह की ज्या पेशींचं मूळ एकच आहे आणि त्यांचं जे कार्य आहे, तो जो समूह आहे पेशींचा, तो एक प्रकारचं कार्य करतो, तर त्याला आपण टिश्यू म्हणतो. आणि वेगवेगळ्या टिश्यूनी मिळून एक सिस्टीम त्या ठिकाणी जी फॉर्म केली जाते, ती टिश्यू सिस्टीम प्लांट्स मध्ये कशी आहे हे आपल्याला, किंवा त्याचे प्रकार काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. प्लांट टिश्यूज आर डिराइव्ड फ्रॉम मेरिस्टेम्स. प्लांट टिश्यूज ज्या आहेत त्या मेरिस्टेम पासून तयार होतात. याआधी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे की यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू हा मुद्दा अभ्यासलेला आहे, तो समजून देण्याचा मी प्रयत्न केलाय. देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन्स, हे जे काही टिश्यू सिस्टीम आहे, यातल्या वेगवेगळ्या टिश्यूज ज्या आहेत, आपण पाहिलं की टिश्यूज ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत, मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट. तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू जे आहेत त्यापासूनच इतर सगळ्या प्लांट टिश्यूज तयार होतात. त्यांचं जी रचना आहे, देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन, फंक्शन म्हणजे कार्य, डिपेंड ऑन द पोझिशन, म्हणजे ह्या टिश्यू कुठे आहेत प्लांट बॉडीमध्ये, यानुसार त्यांचं कार्य हे वेगवेगळं त्या ठिकाणी आहे. ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर अँड लोकेशन, त्यांची रचना आणि त्यांचं ठिकाण यानुसार ह्या ज्या टिश्यू आहेत त्यांचे, किंवा ज्या टिश्यू सिस्टीम्स आहेत त्यांचे किती प्रकार आहेत, तर दे आर ऑफ 3 टाइप्स. 3 प्रकार आहेत. कोणकोणते आहेत, तर पहिला जो प्रकार आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टीम, सेकंड टाइप इज ग्राउंड टिश्यू सिस्टीम, अँड थर्ड टाइप इज वॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम. इन दॅट फर्स्ट वन इज एपिडर्मल टिश्यू सिस्टीम. पहिला प्रकार जो आहे एपिडर्मल टिश्यू सिस्टीम. आता यामध्ये एपिडर्मल हा जो शब्द आहे, तर यात एपी आणि डर्मा असे दोन शब्द आहेत. तर एपी मीन्स बाऊ, म्हणजे जे बाहेरून आहे असं, त्याला एपी म्हटलं जातं, वरून आहे. आणि डर्मा म्हणजे स्किन, जे सर्वात बाहेरून असणारी त्वचा. पेशींचा बाहेरचा जो थर वेगवेगळ्या ऑर्गनच्या भोवती तयार झालेला असतो, तर त्याची जी काही सिस्टीम आहे टिश्यू सिस्टीम, त्याला एपिडर्मल टिश्यू सिस्टीम असं म्हटलं जातं. इट इज डिराइव्ड फ्रॉम प्रोटोडर्म और डर्मॅटोजेन. ही टिश्यू सिस्टीम कशापासून तयार होते, तर आपण आधी मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे जे प्रकार पाहिले त्यामध्ये प्रोटोडर्म हा प्रकार पाहिला. सुरुवातीला ज्यावेळेला एखादा अवयव, एखादा भाग हा कोवळा आहे, तर त्यामध्ये सर्वात बाहेरून असणारा जो पेशींचा थर आहे त्याला प्रोटोडर्म म्हटलं जातं. आणि त्या पेशींपासूनच पुढे जो काही पेशींचा प्रोटेक्टिव्ह लेअर त्या ठिकाणी फॉर्म होतो, त्याला आपण एपिडर्मिस म्हणतो. इट फॉर्म्स द आउटर कव्हरिंग ऑफ द प्लांट बॉडी. म्हणजे जे काही प्लांट बॉडी आहे किंवा प्लांट ऑर्गन्स आहेत, त्यांचं बाहेरची त्वचा ही त्या एपिडर्मल टिश्यू सिस्टीमने तयार होते. The two types of structures are seen in the epidermal tissue system. एपिडर्मल टिश्यू सिस्टीम मध्ये दोन प्रकारच्या रचना बघायला मिळतात. पहिलं म्हणजे एपिडर्मिस आणि दुसरं म्हणजे एपिडर्मल पेंडेजेस. एपिडर्मिस हा पेशींचा जो सर्वात बाहेरचा थर आहे, जो प्रोटेक्शनचं काम करतो, आणि त्याचबरोबर त्या एपिडर्मसला जोडून असणारे इतर जे काही स्ट्रक्चर्स आहेत, रचना आहेत, त्यांना अपेंडेजेस म्हटलेलं आहे. हे दोन घटक ह्या एपिडर्मल टिश्यू सिस्टीम मध्ये मोडतात. त्यामध्ये पहिला जो आहे एपिडर्मिस, तर एपिडर्मिसचा अर्थ मगाशी मी सांगितलं, इट इज द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह सेल लेअर. हे पेशींचा सर्वात बाहेरून असणारा संरक्षण करणारा थर. मग आता इथे ही जी डायग्राम दिसते, मी जे जर टिक मार्क केले बघा, लिफ क्युटिकल लेबल केलेलं आहे, इथे क्युटिकल नाव दिलेलं आहे बघा. या ठिकाणी हा गुलाबी रंगामध्ये जो पेशींचा थर दिसतोय, हा पेशींचा थर, हा सर्वात बाहेरून असणारा वरचा थर आहे. हा थर म्हणजे काय, तर एपिडर्मिस आहे. ठीक आहे. आता हा हा जो सेक्शन आहे इकडचा, हा लीफचा ट्रान्सफर सेक्शन आहे, आणि त्याच्या शेजारी जे आहे ते स्टेमचा ट्रान्सफर सेक्शन आहे. तर ही डायग्राम जी आहे ती क्युटिकल दाखवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे. तर यामध्ये बघा, सर्वात बाहेरून असणारा ब्राऊन कलर मधला पेशींचा थर, तर दॅट इज एपिडर्मिस. ठीक आहे. तो सर्वात बाहेरून वरून आहे आणि तो आतल्या भागांचं संरक्षण करणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, एपिडर्मिस असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. इट इज मेड अप ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज सेल्स विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. म्हणजे त्यामध्ये ज्या सेल्स आहेत त्यांची रचना कशी आहे,
तर त्या एकमेकाला घट्ट खेटून आहेत. बघा इथे हा जो लेअर आहे, मी आता येलो कलर मध्ये हायलाइट केलाय बघा, जो एपिडर्मिस आपण बघितला, तर तो, किंवा इथं ब्राऊन कलर मध्ये जो दिसतोय एपिडर्मिस, तर ते कसं आहे, त्यातल्या सेल्स कशा आहेत, कॉम्पॅक्टली अरेंज आहेत, एकमेकाला घट्ट खेटून त्यांची रचना आहे. आणि दोन पेशींच्या मध्ये जागा नाहीये, इंटरसेल्युलर स्पेसेस नाहीयेत, म्हणजेच दे आर विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. इंटर याचा अर्थ इन बिटवीन, च्या मध्ये. सेल्युलर म्हणजे दोन लगतच्या पेशींमध्ये, दोन किंवा अनेक ज्या पेशी एकमेकाच्या जवळ आहेत, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या जागा त्यांना इंटरसेल्युलर स्पेसेस म्हणतात. परंतु एपिडर्मिस जे आहे, इट फॉर्म्स द आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, सर्वात बाहेरचं संरक्षणात्मक आवरण त्याच्यामुळे तयार होत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये गॅप नाहीये, पेशी अगदी एकमेकाला घट्ट खेटून त्या ठिकाणी आहेत. सेल्स शोज प्रेझेन्स ऑफ सेंट्रल लार्ज व्हॅक्युअल. या ज्या पेशी आहेत त्यांची जर स्वतंत्रपणे रचना बघितली, तर त्यांच्यामध्ये एक मोठं व्हॅक्युअल त्यामध्ये असतं. व्हॅक्युअल जितकं मोठं असेल तितकं सायटोप्लाझमचं प्रमाण हे कमी होतं. सायटोप्लाझम इज थिन and they possess nucleus. Then second is epidermal appendages. Following structures are found to be associated with the epidermis. एपिडर्मिसला जोडून ह्या इतर रचना ज्या आहेत, स्ट्रक्चर ज्या आहेत, त्या आहेत. मग काय काय आहेत, क्युटिकल आहे, त्यानंतर हेअर्स आहेत आणि स्टोमॅटा आहे. पहिला जो मुद्दा आहे त्यामधला क्युटिकल. तर क्युटिकल काय आहे, तर इट इज द आउटर साइड ऑफ द एपिडर्मिस, एपिडर्मिसची बाहेरची बाजू. आता इथे ही जी डायग्राम आहे त्यामध्ये क्युटिकल दाखवलेला आहे. कुठे दाखवलेलं आहे क्युटिकल, तर बघा इथे हे लेबल जे आहे ते अंडरलाईन केलेलं आहे रेड कलर मध्ये, त्याने इंडिकेट केलेला लेअर. आता इथे ही जी ब्राऊन कलर मध्ये सेल्सचा लेअर आहे त्याच्या बाहेरून या ठिकाणी क्युटिकल असतं. आणि इथे हा जो गुलाबी रंगातला पेशींचा थर आहे त्याच्या बाहेरून ग्रीन कलर मध्ये हे क्युटिकल दाखवलेले आहे बघा. हम्म? तर हे क्युटिकल जे आहे ते एपिडर्मिसच्या बाहेरून आहे. इट इज आउटर साइड ऑफ द एपिडर्मिस अँड इट इज ऑफन कव्हर्ड विथ अ वॅक्सी थिक लेअर. हे तो जो काही क्युटिकलचा भाग आहे, तर त्यामध्ये काय आहे, तर वॅक्सी सबस्टन्स आहे, मेणासारखा एक घटक आहे, विच इज कॉल्ड एज क्युटीन. त्याला क्युटीन म्हटलं जातं आणि त्या क्युटीन पासून तयार झालेला थर त्याला काय म्हटलेलं आहे, क्युटिकल असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. हा क्युटिकल काय काम करतो, आता इथे हा पहिली जी डायग्राम इथे दिसते, लीफ क्युटिकल इथे दाखवलेलं आहे. तर हे पानाचा वरचा पृष्ठभाग आहे, त्याच्या बाहेरून किंवा खालच्या पृष्ठभागाच्या एपिडर्मिसच्या बाहेरून देखील क्युटिकल असतं. तर क्युटिकल काय काम करतं, तर इट प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचा जो अपव्यय आहे, पाणी निघून जाण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला ट्रान्सपायरेशन म्हटलं जातं. पानांमधून किंवा वनस्पतीमधून जे काही पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया होते, रिमूव्हल ऑफ एक्सेस वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर, दॅट इज ट्रान्सपायरेशन. हे ट्रान्सपायरेशन जे आहे ते हे बाहेरच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामधून जास्त प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकतं आणि ते अडवण्यासाठी म्हणून क्युटिकल त्या ठिकाणी आहे. आता इथे हा स्टेमचा सेक्शन आहे, तर स्टेमच्या एपिडर्मिसवर देखील त्या ठिकाणी क्युटिकल असतं. देन नेक्स्ट अपेंडेज ऑर स्ट्रक्चर इज हेअर्स. आता हेअर्स जे आहेत, एपिडर्मिस जे आहे त्याच्याशी जोडून असणारे हे स्ट्रक्चर्स आहेत, एपिडर्मल अपेंडेजेस आपण त्यांना म्हणतोय. तर एपिडर्मिस ऑफ स्टेम ऑर लीफ, ते बियर्स हेअर्स, त्यांच्यावर हेअर्स असतात. आता त्यामध्ये आपण स्टेम आणि रूटच्या बाबतीत जर पाहिलं तर रूट मध्ये देखील असतात, स्टेम मध्ये देखील असतात. त्यात रूटवर असणारे हेअर्स त्यांना काय म्हटलं जातं, रूट हेअर्स म्हटलं जातं. तर रूट मध्ये जे एपिडर्मिस आहे, सर्वात बाहेरचं जे काही पेशींचा थर आहे, तर त्या थरामधल्याच पेशी ज्या आहेत, काही पेशी त्यांच्यामधलं सायटोप्लाझम हे बाहेरच्या बाजूने, मातीच्या बाजूने एक्सटेंड होतं आणि त्याचं एक हेअरी आउटग्रोथ त्या ठिकाणी बघायला मिळते. बघा इथे ही जी पहिली डायग्राम दिसते, रूट हेअर म्हटलेलं आहे त्यात, तर हे या ठिकाणी आहे हे रूट हेअर. हा जो एपिडर्मिस किंवा त्याला एपिब्लेमम लेअर म्हटलेलं आहे, त्यातली ही एक सेल आहे बघा. आणि ह्या सेलचंच एक एक्सटेन्शन थोडंसं बाहेरच्या बाजूने आलेलं,
दिस इज कॉल्ड रूट हेअर. ठीक आहे. तर दिस इज अ युनिसेल्युलर स्ट्रक्चर, म्हणजे एक पेशीय ती रचना असते रूट हेअर. ठीक आहे. रूट एपिडर्मिस हॅज रूट हेअर्स. रूट एपिडर्मिसवर रूट हेअर्स असतात. ते कसे आहेत? तर दे आर युनिसेल्युलर अँड एलॉंगेटेड. एकाच पेशीचं काय झालंय? एलॉंगेशन आहे. ती पेशीच एक्सटेंड झालेली आहे आणि त्यामुळे ते एलॉंगेटेड रूट हेअर फॉर्म झालेलं आहे. आता याचा उपयोग काय आहे? रूटमध्ये रूट हेअर का असतात? इथे समजा ही थोडंसं मी मोठं काढतो. ही एपिब्लिमस सेल आहे किंवा एपिडर्मल सेल आहे आणि ही रूट हेअर सेल आहे त्यातली. हं. इथे ह्या ज्या सेल दाखवलेल्या आहेत त्या दोन शेजारच्या सेल मी काढल्या, किंवा त्याच्या बाजूने आणखी एक सेल आपण दाखवूया. ह्या सेलचा हा सरफेस किंवा ह्या सेलचा सरफेस, आणि ही जी रूट हेअर सेल आहे, ही रूट हेअर सेल आहे, तर हिचा हा सरफेस. तर रूट हेअर सेलचा सरफेस हा ह्या बाकीच्या शेजारच्या दोन सेलपेक्षा जास्त आहे. हा सरफेस एरिया जो आहे तो जास्त असल्यामुळे काय फायदा होतो? तर आपल्याला माहिती आहे रूटचं फंक्शन काय आहे? तर ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. मग ऍब्सॉर्प्शन साठीचा जो सरफेस एरिया आहे, आता एपिडर्मिस हे सर्वात बाहेरून आहे, म्हणजे मातीच्या बाजूने असणारा पेशींचा थर म्हणजे एपिडर्मिस किंवा एपिब्लेम आहे. मग त्यातली ही समजा ही एक नंबरची सेल आहे जी जिला रूट हेअर नाहीये. ही दोन नंबरची सेल आहे ज्यामध्ये रूट हेअर आहे, आणि ही तीन नंबरची सेल आहे ज्यामध्ये रूट हेअर नाहीये. तर ह्या एक आणि तीनचा जो सरफेस एरिया आहे त्यापेक्षा रूट हेअर सेलचा सरफेस एरिया कसा आहे? जास्त आहे. तो जास्त आतमध्ये मातीमध्ये गेलेला आहे. मग त्या सरफेस एरियामधून पाण्याचं प्रमाण जे आहे ऍब्सॉर्प्शनचं ते जास्त असणार आहे. म्हणजे रूट हेअर काय करतं? इट maximizes or increases the surface area, increases the absorption because it has a larger surface area than other ordinary epidermal cells. ठीक आहे. तर त्यामुळे पाण्याचं आणि त्याबरोबर मिनरलचं ऍब्सॉर्प्शन जे आहे त्या रूट हेअर्स कडून जास्त प्रमाणात होतं. तर त्यांचं रूट हेअरचं फंक्शन काय? तर ऍब्सॉर्प्शन ऑफ सॅप फ्रॉम द सॉइल. सॅप म्हणजे काय? तर पाणी आणि त्यामध्ये जे काही वेगवेगळे क्षार येतात त्याला एकत्रितपणे सॅप म्हटलं जातं. देन नेक्स्ट इज स्टेम हेअर्स. म्हणजे जसं रूटवर हेअर्स असतात तसे स्टेमवर हेअर्स असतात. स्टेम हेअर्स आर जनरली कॉल्ड एज ट्रायकोम्स. त्यांना ट्रायकोम्स असं म्हटलं जातं. या आता इथे ही शेजारची डायग्राम आहे बघा. यामध्ये हे एपिडर्मिस आहे ब्राऊन कलर मध्ये, आणि त्या एपिडर्मिसवर हे इथे आहे काय? ट्रायकोम आहे. बघा हे रूट हेअर सेल जी आहे ती कशी आहे? युनिसेलर, एकाच पेशीचं एक्सटेन्शन आहे. पण हे ट्रायकोम जर पाहिलं तर एपिडर्मिसच्या बाहेर ती एक आउटग्रोथ तयार झालेली आहे, आणि एक पेक्षा जास्त पेशी त्यामध्ये दिसतात. इट इज अ मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. जनरली द ट्रायकोम इज मल्टीसेल्युलर, ब्रांच्ड ऑर अनब्रांच्ड, स्टिफ ऑर सॉफ्ट ऑर इव्हन सिक्रिटरी. म्हणजे त्याची वेगवेगळे वैशिष्ट्य त्याचे आहेत ट्रायकोमचे. ते मल्टीसेल्युलर तर आहेत, अनेक पेशींनी बनलेले असतातच. काही प्लांट्समध्ये ते ब्रांच दिसतात, म्हणजे त्यावर फांद्या दिसतात. काहींमध्ये अनब्रांच दिसतात. आता इथे जे स्ट्रक्चर दिसतं ते अनब्रांच्ड आहे. आयदर दे आर स्टिफ ऑर सॉफ्ट, म्हणजे ते कडक असतात किंवा मऊ देखील असतात. ऑर इव्हन सिक्रिटरी, स्त्राव सोडण्याचं काम देखील हे करतात. त्यांचा रोल काय आहे महत्वाचा? तर these structures help in preventing water loss due to transpiration. म्हणजे ट्रान्सपायरेशनमुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यामध्ये हे ट्रायकोम्स मदत करतात. नेक्स्ट इज स्टोमॅटा. दीज आर दी स्मॉल गेटवेज. गेटवेज छोटे छोटे दरवाजे आहेत. कुठे असतात हे? इन एपिडर्मल सेल्स. हा जो मधला पोर्शन आहे, आता जो ज्याला मी येलो कलर दिलाय, तर हा जो भाग आहे, दिस इज अ गेटवे अँड दिस इज कॉल्ड एज स्टोमा. Such stoma are controlled or guarded by स्पेशली मॉडिफाईड सेल्स कॉल्ड गार्ड सेल्स. बघा ही एक सेल आणि ही एक सेल. तर इथे ज्या सेल्स आहेत ह्या दोन्ही, यांचा आकार जर पाहिला तर तो कसा आहे? किडनी शेप आहे. तर गार्ड सेल्स ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या आपल्याला बघायला मिळतात. तर इथे हे जे स्ट्रक्चर दिसतं यामध्ये किडनी शेप आहेत. द्विदल वनस्पती आहेत, त्यांच्यामध्ये किडनी शेप गार्ड सेल्स दिसतात. अँड इन मोनोकॉट्स गार्ड सेल्स आर डम्बेल शेप. डम्बेल शेप म्हणजे हे असे डंबेल शेप गार्ड सेल्स. ही एक गार्ड सेल आहे आणि ही एक गार्ड सेल आहे, आणि मध्ये हे इलेप्टिकल ओपनिंग आहे स्टोमा. तर ह्या अशा डंबेल शेप ज्या आहेत त्या मोनोकॉट्स मध्ये दिसतात आणि डायकॉट मध्ये
किडनी शेप्ड गार्ड सेल्स दिसतात. स्टोमा, गार्ड सेल्स अँड सबसिडरी सेल्स. आता ह्या बाहेरून ज्या लाल रंगामध्ये ज्या पेशी दाखवलेल्या आहेत, दीज आर कॉल्ड सबसिडरी सेल्स. ठीक आहे. तर हे स्टोमॅटल पोर म्हणजे स्टोमा, देन गार्ड सेल्स अँड सबसिडरी सेल्स फॉर्म अ युनिट. ते एक युनिट फॉर्म करतात आणि त्याला काय म्हटलंय, स्टोमॅटल ॲपरेटस असं म्हटलं जातं. स्टोमॅटा आर फर्दर कव्हर्ड बाय सबसिडरी सेल्स. स्टोमॅटा जे आहे त्यांच्या बाहेरून काय असतात, सबसिडरी सेल्स असतात. आता या स्टोमॅटोचं फंक्शन काय आहे, त्यामध्ये गार्ड सेल्स ज्या आहेत, तर इथे ह्या डायग्राम मध्ये गार्ड सेल्स हिरव्या रंगात दाखवले आहेत बघा. हिरव्या रंग आहे याचा अर्थ त्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे. तर गार्ड सेल्स हॅव क्लोरोप्लास्ट अँड दे कॅरी आउट फोटोसिंथेसिस. देन गार्ड सेल्स चेंज देअर टर्गर प्रेशर. गार्ड सेल जे आहे त्यांचा टर्गर प्रेशर जो आहे तो बदलतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमा ऑकर्स. हे जे एलिप्टिकल ओपनिंग आहे स्टोमा, तर त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग जे आहे ते गार्ड सेल्स त्या ठिकाणी रेग्युलेट करतात. दस दे प्ले अ व्हायटल रोल. एक महत्वाची भूमिका त्याच्यामुळे ते प्ले करतात. काय? द एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड वॉटर व्हेपर. एक्सचेंज ऑफ वॉटर वेपर दॅट इज ट्रान्सपॅरेशन. तर ह्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गार्ड सेल्स कडून केल्या जातात. नेक्स्ट इज ग्राउंड टिश्यू सिस्टीम. यामध्ये मोस्टली पॅरेन्कायमा टिश्यूज येतात. ऑल द प्लांट टिश्यूज एक्सक्लुडिंग एपिडर्मल अँड व्हॅस्क्युलर टिश्यू. म्हणजे एपिडर्मिस आणि व्हॅस्क्युलर टिश्यू या वगळता बाकी सगळ्या ज्या प्लांट टिश्यूज आहेत त्यांना ग्राउंड टिश्यू म्हटलेले आहे. आणि त्या कशाने बनलेल्या आहेत, तर इट इज मेड अप ऑफ सिम्पल permanent tissue. It is present in cortex, pericycle, pith and medullary rays in the primary stem and root. हे रूट आणि स्टेम मध्ये हे कुठे आढळतात ग्राउंड टिश्यू, तर कॉर्टेक्स मध्ये आढळतात, पेरिसायकल मध्ये, पीथ मध्ये आणि मेड्युलरी रेज मध्ये आढळतात. कोलेनकायमा अँड स्क्लेरेनकायमा इन हायपोडर्मिस अँड क्लोरोप्लास्ट कंटेनिंग मेसोफिल्स इन लीव्स इज ऑल्सो ग्राउंड टिश्यू. तर इथे हे डायग्राम दिलेले आहेत बघा. इथे टीएस ऑफ डायकॉट स्टेम आणि टीएस ऑफ मोनोकॉट स्टेम. ठीक आहे. या मोनोकॉट स्टेम मध्ये जर पाहिलं तर इथे हायपोडर्मिस लेबल केलेले आहे. एपिडर्मिसच्या खाली असणार हायपोडर्मिस. त्यानंतर इथे डायकॉट स्टेमचा ट्रान्सफर सेक्शन घेतलेला आहे. आता आपण इकडे वर काय बघितलं, तर हे ग्राउंड टिश्यू कुठे कुठे प्रेझेंट आहे, कॉर्टेक्स मध्ये, पेरिसायकल मध्ये, पीथ मध्ये आहे, मेड्युलरी रेज मध्ये आहे. ठीक आहे. आता इथे ह्या डायकॉट स्टेमच्या ट्रान्सफर सेक्शन मध्ये हा मधला जो रिजन आहे तो पीथ आहे. त्यानंतर हा जो एरिया आहे व्हॅस्क्युलर बंडलच्या बाजूने असणारा, म्हणजे हा जसा व्हॅस्क्युलर बंडल आहे तसा या बाजूने दुसरा एक व्हॅस्क्युलर बंडल आहे. या दोन व्हॅस्क्युलर बंडलच्या मधला जो रिजन आहे दॅट इज मेड्युलरी रे. त्यानंतर हा जो रिजन आहे हा कॉर्टेक्स आहे. एपिडर्मिसच्या खाली या ठिकाणी असतं हायपोडर्मिस. ठीक आहे. तर इथे असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यामध्ये पॅरेन्कायमा आहेत, काही ठिकाणी कोलिनकायमा, स्क्लेरेनकायमा त्या देखील त्यामध्ये असतात. तर ह्या सगळ्यांनी मिळून काय तयार होते, ग्राउंड टिश्यू सिस्टीम तयार होते. ठीक आहे. तसं आता इथे मोनोकॉट स्टेम जो सेक्शन आहे बघा, यामध्ये इथे हायपोडर्मिस म्हटलेलं आहे, तर ते स्क्लेरेनकायमा टिश्यू यामध्ये आहे. तर इट ऑल्सो फॉर्म्स द ग्राउंड टिश्यू. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा, हे मध्ये ह्या ज्या सेल्स दिसतात फिकट हिरव्या रंगामध्ये पिवळसर, त्याला ग्राउंड टिश्यू म्हटलेलं आहे. आणि ते कसे पॅरेन्कायमॅटस. आता इथे ज्या डायग्राम दिसतात बघा, लिफचे सेक्शन दिसतात. तर यामध्ये डायकॉट लीफ आणि मोनोकॉट लीफचे सेक्शन आहेत. तर डायकॉट लीफ मध्ये गुलाबी रंगामध्ये एक वर जो थर दिसतोय पेशींचा, दॅट इज ऍडॅक्झियल एपिडर्मिस किंवा आपण त्याला अप्पर एपिडर्मिस म्हणूया. आणि हा जो ऍबॅक्झियल एपिडर्मिस आहे खालचा लेअर, किंवा त्याला आपण लोअर एपिडर्मिस म्हणूया. तर ह्या दोन लेअरच्या मध्ये असणाऱ्या ज्या काही पेशी आहेत ह्या सगळ्या ग्रीन कलर मध्ये, ज्या क्लोरोफिल कंटेनिंग आहेत, त्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे. ठीक आहे. तर त्या मेसोफिल आहे. तर ह्या मेसोफिल ज्या आहेत इट ऑल्सो फॉर्म द ग्राउंड टिश्यू. तसंच इकडे मोनोकॉट मध्ये सुद्धा बघा, इथं डार्क ग्रीन कलर मध्ये अप्पर एपिडर्मिस दाखवलेलं आहे आणि लोअर एपिडर्मिस दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही पेशींचा थर आहे, म्हणजे हे व्हॅस्क्युलर टिश्यू जर सोडल्या, तर त्याच्या बाहेरून असणाऱ्या ज्या सगळ्या आहेत, हे एपिडर्मिस आणि व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम वगळता ज्या काही सगळ्या आहेत, सगळ्या भागांमध्ये असणाऱ्या पेशी आहेत, तर दे फॉर्म द ग्राउंड टिश्यू. ठीक आहे. तर इथे हे मेसोफिल जे आहेत तर त्या ग्राउंड टिश्यू फॉर्म करतात. त्यानंतर पुढे जाऊया आपण, व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम. तर दिज आर दी डिस्टिंक्ट पॅचेस ऑफ कॉम्प्लेक्स टिश्यू. ज्या परमनंट टिश्यू आहे त्यामध्ये जे कॉम्प्लेक्स टिश्यू आहे, तर त्या कॉम्प्लेक्स टिश्यूचे ठळकपणे लक्षात येणारे भाग, त्यामध्ये कॉम्प्लेक्स टिश्यू कोणते आहेत, तर झायलेम आणि फ्लोएम. तर यांनी मिळून तयार झालेले जे पॅचेस आहेत, तर त्यांनी ही व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम तयार होते. ऑन द बेसिस ऑफ देअर अरेंजमेंट. आता ह्या व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम मध्ये
झायलेम आणि फ्लोएमची रचना कशी आहे, बेसिस ऑफ देअर अरेंजमेंट. पहिला रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल्स आहे, देन कंजॉईंट कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स आणि कन्सेंट्रिक व्हॅस्क्युलर बंडल्स, असे तीन मुख्य प्रकार त्यामध्ये आहेत. फर्स्ट टाइप जो आहे रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल, बोथ द कॉम्प्लेक्स टिश्यूज म्हणजे झायलेम आणि फ्लोएम ह्या दोन्ही ज्या आहेत दे आर सिच्युएटेड सेपरेटली ऑन सेपरेट रॅडियस ॲज सेपरेट बंडल्स. दिस इज कॉमन फीचर ऑफ रूट्स. हे जे वैशिष्ट्य आहे हे कोणामध्ये दिसतं, मुळांचं हे वैशिष्ट्य आहे. देन सेकंड टाइप इज कंजॉईंट कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स. ठीक आहे, कंजॉईंट कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स. तर यामध्ये हे व्हॅस्क्युलर बंडल्स कुठे दिसतात, तर इन स्टेम द कॉम्प्लेक्स टिश्यू इज कलेक्टिव्हली प्रेझेंट. आता रॅडियल मध्ये ती सेपरेटली प्रेझेंट आहे, इथे एकत्रित आहे. इट इज कलेक्टिव्हली प्रेझेंट ॲज नेबर्स ऑफ इच अदर ऑन द सेम रेडियस, एकाच रेडियस वरती आहे. रूटचा ट्रान्सफर सेक्शन ज्या वेळेला पाहिला त्यामध्ये आपण पाहिलं होतं की मधला जो स्टील पोर्शन आहे म्हणजे पेरिसायकलच्या आतमध्ये जर पाहिलं तर फ्लोएम, झायलेम, फ्लोएम, झायलेम, फ्लोएम, झायलेम, फ्लोएम, झायलेम, असे हे सेपरेट त्यांची अरेंजमेंट आहे झायलेम आणि फ्लोएमची. समजा इथं हा सेंटर पॉइंट कन्सिडर केला आणि ही रॅडियस कन्सिडर केली, तर एका रॅडियसवर फ्लोएम बंडल आहे, दुसऱ्या रॅडियसवर काय, तर झायलेम बंडल आहे, तिसऱ्या रॅडियसवर फ्लोएम आहे, परत दुसऱ्या चौथ्या रॅडियसवर झायलेम आहे. म्हणजे फ्लोएम आणि झायलेम जे आहेत ते आर प्रेझेंट ऑन सेपरेट रॅडियस आणि सेपरेट बंडल्स त्यांचे आहेत झायलेम आणि फ्लोएमचे. हे रॅडियलच्या बाबतीत आहे. ठीक आहे. आणि कंजॉईंट कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल जे आहेत ते जर पाहिले, तुम्ही स्टेमचा सेक्शन घेतला होता तर त्यामध्ये जे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत ते असे आहेत. त्यामध्ये समजा आपण डायकॉट स्टेम पाहिलं, त्यामध्ये झायलेम आतल्या बाजूने आपण पाहिलं होतं आणि फ्लोएम बाहेरून पाहिलेलं आहे. तुम्ही ट्रान्सफर सेक्शन घेतलं असेल डायकॉट स्टेमचा प्रॅक्टिकलमध्ये, त्यामध्ये अशा प्रकारची रचना दिसते. म्हणजे हा सेंटर पॉइंट कन्सिडर केला आणि ही एक रेडियस कन्सिडर केली, बोथ द कॉम्प्लेक्स टिश्यू आर प्रेझेंट नेबर ऑफ इच अदर ऑन द सेम रेडियस, एकाच रेडियसवर. बघा इथे सुद्धा हे एकाच रेडियसवर आहे, हे एकाच रेडियसवर आहे, हे एकाच रेडियसवर आहे. तर हे वैशिष्ट्य यांचं आहे. आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय, कंजॉईंट कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स. आता हे जे कंजॉईंट कोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत दे मे बी ऑफ फॉलोइंग टाइप्स. त्यामध्ये कंजॉईंट कोलॅटरल ओपन टाइप, कंजॉईंट कोलॅटरल क्लोज टाइप, कंजॉईंट बाय कोलॅटरल अँड ओपन टाइप, असे तीन प्रकार त्या ठिकाणी येतात. आता कंजॉईंट कोलॅटरल ओपन टाइप जो आहे त्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम टिश्यू जे आहे, हे झायलेम आणि हे फ्लोएम याच्यामध्ये इथे मध्ये काय आहे, तर कॅम्बियम आहे. तर असा जो व्हॅस्क्युलर बंडल आहे, a vascular bundle which shows presence of cambium between xylem and phloem is called as conjoined collateral open type. हे डायकॉटचं वैशिष्ट्य आहे आपल्याला बघायला मिळतं. मोनोकॉट मध्ये जर पाहिलं तर झायलेम आणि फ्लोएम जे आहेत त्यांच्यामध्ये कॅम्बियम अबसेंट आहे. मग असा जो व्हॅस्क्युलर बंडल आहे दॅट इज कंजॉईंट कोलॅटरल अँड क्लोज टाईप. आणि तिसरा जो प्रकार आहे त्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे जे बंडल्स आहेत त्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट आहे. आणि कॅम्बियम जे आहे त्याचे दोन लेयर्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले दिसतात. बघा इकडे तुमच्या पुस्तकातले जर डायग्राम पाहिल्या, यामध्ये तुम्हाला इथे दिसेल बघा, बायकोलॅटरल ओपन टाईप. इथे कॅम्बियम इथेही आहे आणि इथेही आहे आणि मध्ये हे झायलेम आहे आणि हे इकडे फ्लोएम आहे आणि इकडेही फ्लोएम आहे. हे इनर फ्लोएम आहे म्हणजे पीचच्या बाजूने असणार आणि हे आउटर फ्लोएम आहे म्हणजे एपिडर्मिसच्या बाजूने असणार. तर दिस इज अ बायकोलॅटरल टाइप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. ठीक आहे. आता इथे हा एक जो ट्री डायग्राम दिसतो यामध्ये व्हॅस्क्युलर बंडलचे प्रकार दिलेले आहेत. हा तुमच्या बायोलॉजी पुस्तकामध्ये नाहीये, परंतु यातून तुम्हाला ते प्रकार व्यवस्थित समजून घेता येऊ शकतात. टाइप्स ऑफ व्हॅस्क्युलर बंडल्स, रॅडियल, कंजॉईंट आणि कन्सेंट्रिक. रॅडियल्स जे आहेत त्यामध्ये काही सब टाइप्स नाही आहेत. तर इन रॅडियल व्हॅस्क्युलर बंडल झायलेम अँड फ्लोएम आर प्रेझेंट
अल्टरनेट विथ इच अदर, एका आड एक त्यांची, दे आर प्रेझेंट ऑन सेपरेट रेडियस. कंजॉईंट मध्ये काय, तर झायलेम अँड फ्लोएम आर बोथ आर प्रेझेंट ऍट द सेम रेडियस ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. एकाच रेडियसवर ते बंडल मध्ये आहेत, एकाच बंडल मध्ये. अँड दे आर ऑफ टू टाइप्स, कोलॅटरल अँड बायकोलॅटरल. कोलॅटरल म्हणजे काय, तर झायलेम टुवर्ड्स इनर साइड अँड फ्लोएम टुवर्ड्स पेरिफेरी. ठीक आहे. झायलेम हे आतल्या बाजूने आहे आणि फ्लोएम, म्हणजे झायलेम हे पिचच्या बाजूने आहे आणि फ्लोएम हे एपिडर्मिसच्या बाजूने आहे. आणि बायकोलॅटरल मध्ये काय, तर फ्लोएम इज प्रेझेंट ऑन बोथ द साइड्स ऑफ झायलेम. कॅम्बियम त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. कॅम्बियमचे दोन स्ट्रिप्स दिसतात इथे बघा. कॅम्बियम दोन आहेत आणि फ्लोएम आउटर आणि इनर असे दोन त्या ठिकाणी आहेत. कोलॅटरल मध्ये काय दिसतंय, तर झायलेम हे आतल्या बाजूने आहे त्याच्या, म्हणजे पिचच्या बाजूने, आणि फ्लोएम हे एपिडर्मिसच्या बाजूने आहे. ठीक आहे. Then collateral are of two types, open and closed. In open type, cambium is present, and in closed type, cambium is absent. Example of open type is dicot stem, and example of closed type is monocot stem. Then next is concentric vascular bundles. One vascular tissue is surrounded by the other vascular tissue. म्हणजे एका व्हॅस्क्युलर टिश्यूच्या भोवती दुसरी व्हॅस्क्युलर टिश्यू असते. तर त्यामध्ये जे प्रकार आहेत, त्यामध्ये लेप्टोसेंट्रिक, हायड्रोसेंट्रिक, अँफिट्रिबल आणि अँफिवॅसल असे प्रकार आहेत. तर लेप्टोसेंट्रिक यामध्ये लेप्टोम हा शब्द आहे, आणि हायड्रोसेंट्रिक मध्ये हायड्रोम हा शब्द आहे. तर आपण पाहिलंय, फ्लोएम इज टर्म्ड ॲज लेप्टोम अँड झायलेम इज टर्म्ड ॲज हायड्रोम. ठीक आहे. तर लेप्टोसेंट्रिक यामध्ये लेप्टोम आणि सेंटर असे दोन शब्द आले. म्हणजे हा जो व्हॅस्क्युलर बंडल आहे तो कसा आहे, या पद्धतीचा आहे. ते मध्ये फ्लोएम आहे आणि बाहेरून झायलेम आहे. म्हणजे फ्लोएम इज एनसर्कल्ड बाय झायलेम. फ्लोएमच्या बाजूने झायलेम आहे. हे फ्लोएम कुठे आलं, सेंटरला आलं मध्ये. म्हणजे फ्लोएमला आपण काय म्हणतो, लेप्टम म्हणतो, आणि सेंटरला ते आहे म्हणजे लेप्टोसेंट्रिक. हायड्रोसेंट्रिक म्हणजे काय, तर याच्या उलट, म्हणजे झायलेम इज एनसर्कल्ड बाय फ्लोएम, म्हणजे मध्ये काय आहे, झायलेम आहे आणि बाहेरून फ्लोएम आहे. ठीक आहे. अँफिक्रिबल म्हणजे काय, तर झायलेम एनसर्कल्ड बाय फ्लोएम ऑन बोथ फेसेस. झायलेम जे आहे त्याच्या दोन्ही बाजूने फ्लोएम आहे. ठीक आहे. म्हणजे इथे फ्लोएम आहे, इथे झायलेम आहे, आणि परत मग बाहेरून फ्लोएम आहे. म्हणजे झायलेमच्या दोन्ही फेसेसला फ्लोएम त्या ठिकाणी आहे. देन अँफिव्हॅसल म्हणजे काय, फ्लोएम इज एनसर्कल्ड बाय झायलेम ऑन बोथ फेसेस. याच्या उलट, म्हणजे या पद्धतीने. म्हणजे इथे फ्लोएम आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूने झायलेम आहे. तर हे कन्सेंट्रिक जे व्हॅस्क्युलर बंडल आहे त्याचे प्रकार आहेत. म्हणजे हा पहिला प्रकार लेप्टोसेंट्रिक, ज्यामध्ये लेप्टोम म्हणजेच फ्लोएम इज एनसर्कल्ड बाय झायलेम. हायड्रोसेंट्रिक म्हणजेच हायड्रोम, झायलेम जे आहे त्याच्या बाहेरून फ्लोएम आहे. अँफिक्रिबल मध्ये झायलेमच्या दोन्ही फेसेसला फ्लोएम आहे, आणि अँफिव्हॅसल मध्ये फ्लोएमच्या दोन फेसेसला झायलेम आहे. तर हे प्रकार त्याचे आहेत. अं, तर हे आपण इथे ह्या डायग्राम मध्येच आपण हे समजून घेतलेले आहेत, तेच इथं पुढे दिलेलं आहे बघा. तर इथे ही टिश्यू सिस्टीम जी आहे, हा मुद्दा या ठिकाणी संपतोय. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. पुढचा जो मुद्दा आहे, अनाटॉमी ऑफ रूट, स्टेम अँड लीफ, त्यामध्ये रूटची अनाटॉमी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया.